खोपोलीत सकल बंजारा समाजाला मिळणार हक्काचे सभागृह। बांधकाम सभापती अनिल सानप यांचा शब्द। संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी। नवनिर्वाचित नगरसेवकांचे करण्यात आला सत्कार। खोपोली शहरात अनेक वर्षापासून विखुरलेला बंजारा समाज आपल्या समाजाच्या हक्कासाठी एकत्र आला आहे। शहरातील प्रकाशनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सकल बंजारा समाजाच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांची 287वी जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या हस्ते हवन करण्यात आले। तसेच श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील असं पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं। यावेळी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व मान्यवरांचे सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित स्थानिक नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिल सानप, महिला बालकल्याण सभापती सुवर्णाताई मोरे यांच्यासह उपस्थित नगरसेवक नगरसेविका यांनी लवकरच बंजारा समाजाला हक्काचे सभागृह मिळवून देणार असा शब्द देत संत श्री सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, उद्योजक यशवंत शेठ साबळे, केतन शेंडे, बांधकाम सभापती अनिल सानप, महिला बालकल्याण सभापती सुवर्णाताई मोरे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेवक समीर मसूरकर, विनायक तेलवणे, अविनाश किरवे, नगरसेविका हर्षदा गायकवाड, विनीता कांबळे, सानिया शेख, स्वेला अहिर, माजी नगरसेवक किशोर पानसारे, कैलास गायकवाड, मनीष यादव, सामाजिक कार्यकर्ते तात्या रिठे, रवी रोगदे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व सकल बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक काशीनाथ चव्हाण, शानू शंकर चव्हाण, गोपाल वालू राठोड, वसंत काशीनाथ चव्हाण, नारायण जाधव, रामेश्वर जाधव, सूर्यकांत जाधव, विजय राठोड, करण राठोड, दत्तू चव्हाण, आकाश चव्हाण, आनंद चव्हाण, सुनील चव्हाण, राजू राठोड, रमेश चव्हाण, संतोष चव्हाण व बंजारा समाजातील युवक व महिला यांनी अतिशय सुंदर आयोजन केल्याने मान्यवरांनी कौतुक केले। तसेच बंजारा समाजाला लवकरच समाजाचे हक्काचे सभागृह मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रम आनंदात संपन्न केला।